नमस्कार मंडळी, मी जिज्ञासा, तुम्हा सर्वांचे जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज मी अशा एका ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी उभी आहे ज्याची माहिती सर्वसामान्य माणसाला काही कुणालाच माहिती नाही आहे। हा बंगला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख, भारताचे पहिले कृषी मंत्री। अमरावतीमधील कॅम्प रोड परिसरामध्ये हा बंगला आहे। महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशीच ती शूरवीरांची, विचारवंतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे। या समाज सुधारकांच्या मालिकेतील महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंत व समाज सुधारक म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख। शामराव व राधाबाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी 27 डिसेंबर 1898 रोजी आजच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी त्यांचा जन्म झाला। उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले। पुढे भारतात परतल्यावर त्यांच्या पुढे जातीपातीचे बंधन नव्हते। कुमारी विमल वैद्य यांच्यासोबत त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता। शेती आणि शिक्षण हे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे आवडीचे विषय। 1932 मध्ये स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन आपल्या दूरदृष्टीचा परिचय त्यांनी दिला होता। डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी समाज जीवनात महत्त्वाच्या कामगिऱ्या केल्या। त्यातीलच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्री श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्य निवारण चळवळीतील भाऊसाहेबांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते। त्यातीलच अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी केलेला सत्याग्रह, हा सत्याग्रह महाराष्ट्रातील पहिला मंदिर सत्याग्रह होय। पुढे स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्य झाले। 1952 ते 1962 स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते। डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे। संपूर्ण विदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालयाची स्थापना केली। विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत राहावे म्हणून भाऊसाहेबांनी हा बंगला 1-2 नव्हे तर तब्बल 4 वेळा गहाण ठेवला होता। या बंगल्यामुळे कित्येकांच्या झोपड्यांचे रूपांतर बंगल्यामध्ये झाले। 70 वर्षापूर्वी बांधलेल्या या बंगल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे कित्येक वर्ष वास्तव्य होते। पण आज या बंगल्याबद्दल, या ऐतिहासिक वास्तूबद्दल साधं कुणालाही माहिती नाही। हे दुर्दैवच आमचं। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।